आणि करतात. यथोचित स्वागत केल्यानंतर बसवल्यानंतर त्यांच्यासोबत काही गोष्टी त्या ठिकाणी करू लागले. महाराज, आपण भगवान विष्णूचे अतिशय पालन शक्ती स्वरूप भक्त आहेत, तेव्हा म्हणून आपले संचार करणे हे निश्चितच दुष्टांचा संहार करण्यासाठीच आहे हे मी जाणलं आहे. भगवान स्वतः इथे येऊन गेल्यामुळे मला जो उपदेश मिळाला आहे तो तुम्ही जाणता आणि मी सुद्धा जाणतो. तरी सुद्धा संस्कारानेच विवाह झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असं त्या ठिकाणी कर्दम ऋषींनी त्यांना सांगितलं. त्यावेळेस देवहूती सोबत कर्दम ऋषींचा विवाह याची कथा पुढे या ठिकाणी सांगितली जाते. मनु आता कर्दम मुनींसोबत त्या ठिकाणी बोलू लागले. वेदमूर्ती ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला या सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी तुम्हाला योग्य वर योग्य आणि सर्व गुणांनी युक्त तुम्हाला निवडलंय. कर्दम मुनींची स्तुती करताय. तेव्हा हजारो भुजांपासून आम्हा क्षत्रियांना सुद्धा त्यांनीच उत्पन्न केलेलं आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून उत्पन्न झाले आणि आम्ही सुद्धा त्याच्याने उत्पन्न झालो. माझा भाग्योदय आला म्हणून माझी मुलगी घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे असं वर्णन करतात. उपदेश देऊन माझ्यावर मोठीच कृपा भगवंताने केली आहे की माझी मुलगीचा हात मी तुमच्या हातामध्ये देणार आहे. हे मुने, या कन्येच्या स्नेहामुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त आणि नम्र अशी प्रार्थना तुम्हाला मी करतो आहे. प्रियव्रत आणि उत्तानपादाची बहीण असलेली ही माझी मुलगी कन्या वयशील आणि गुणांनी युक्त असलेली अशी आहे. तिची इच्छा अशी आहे सर्व गुणांनी युक्त वर हिला मिळावा. आणि जेव्हा हिने नारदांच्या मुखातून शील विद्या रूप वय यांचं वर्णन ऐकलं त्यावेळेस त्याच्यापासून आपल्याला हाच पती वरण्याचा निश्चय तिने केलेला आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छित. हे द्विजवर, मोठ्या श्रद्धेने ही कन्या मी तुम्हाला अर्पण करणार आहे. तेव्हा सर्व गुणांनी युक्त ही माझी कन्या तुम्ही स्वीकार करावा. आणि पाणी ग्रहण केलं. त्या ठिकाणी देवहूती सोबत कर्दम ऋषींचा विवाह मनु आणि शतरूपाने लावून दिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ठिकाणी कर्दम मुनी नंतर काय म्हणतात म्हणे, हे मनु महाराज, तुमची कन्या सर्व गुणांनी युक्त आहे हे मी जाणलं आहे. माझी इच्छा सुद्धा हिच्यासोबत विवाह करण्याची होती, कारण भगवंत इथे काही दिवसात पूर्वी येऊन माझ्याजवळ सांगून गेले होते तुम्ही जे काही तप केलेलं आहे आता ते तप थांबवा. तुमची जी ध्यान धारणा आहे ती थांबवा आणि काही थोड्या दिवसांनंतर या ठिकाणी मनु त्याच्या मुलीला घेऊन तुमच्याजवळ येईल आणि सृष्टीच्या उत्पत्तीसाठी तुम्हाला तिच्यासोबत विवाह करावा लागेल. हा सर्व इतिहास कर्दम मुनी मनु महाराजांना सांगतात. त्या भगवंताने सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या मुलीशी विवाह केला. त्यात तुम्ही चिंता करू नका. जशी तुमची मुलगी तुम्ही तुमच्या घरी सुखाने आनंदाने आणि मोठ्या प्रेमाने तिचा सांभाळ केला होता तशीच माझ्याजवळ सुद्धा राहील. परंतु तुमच्या मुलीचं पाणी ग्रहण केल्यानंतर एका अटीवर मी तिचा सांभाळ करणार आहे. तर ती अट अशी सांगितली, जोपर्यंत हिला संतान होणार नाही तोपर्यंत गृहस्थ धर्मानुसार मी तिच्यासोबत राहील. परंतु एकदाची संतान जर झाली तर मी इथून निघून जाईल असं सांगितलं. त्यानंतर मैत्रेय मुनी म्हणत आहेत, यावेळी महाराणी शतरूपाने सुद्धा कन्या जावाई यांना मोठ्या प्रेमाने पुष्कळ अशी बहुमोल वस्त्र दान दिली. जावयाचा यथोचित स्वागत केलं आणि यानंतर गृहस्थ आश्रमाला उचित असं त्या ठिकाणी सांगितलं. नंतर सरस्वती नदीच्या दोन्ही तीरावरील शांत मुनींच्या आश्रमाची शोभा पाहत असताना त्या ठिकाणी हा मनु राजा आपल्या शतरूपा राणी सोबत पुन्हा परत आला. तिथे देवहूती आणि कर्दम मुनी हे
त्यांचा संसार त्या ठिकाणी चालू झाला. पुढे पुष्कळ असे दिवस गेले. कर्दम मुनींची देवहूती अतिशय सुंदर प्रकारे सेवा करते. कुठल्याच गोष्टीमध्ये कमतरता राहायला नको हाच विचार ती कायम मनोमनी ठेवत असे. सेवा करताना माझ्या हातून काही चूक घडायला नको हाच विचार ती नेहमी करते. आणि सकाळच्या उठल्यापासून तर संध्याकाळच्या फार थकून जाते तोपर्यंत ती सेवा करते. पुष्कळ असे दिवस गेले. भरपूर दिवस संसारामध्ये गेल्यानंतर आता कर्दम मुनी तिचे स्तुती करत आहेत की हे मनुपुत्री, तू माझा फार मोठा आदर केलेला आहेस आणि तुझ्या या सेवेला मी फार प्रसन्न झालेलो आहे. मी कृतार्थ झाला आहे. तेव्हा माग तुला काय मागायचं आहे. त्यावेळेस देवहूतीला आठवलं, कर्दमांनाही आठवलं. देवहूती म्हणे हे मुनी, तुमच्यासोबत संसार करताना एवढ्या आयुष्याचा काळ कुठे गेला हे मला सुद्धा कळालं नाही. तेव्हा ऋषी मुनींची सेवा करावी, जो आपला पती परमेश्वर आहे त्याची सेवा करावी, असं माझ्या आई वडिलांचेच संस्कार मला असल्याने मी तुमच्या सेवेमध्ये जर काही कमीपणा ठेवला असेल तर मला क्षमा करावी अशी पुन्हा पुन्हा क्षमा मागते. कर्दम मुनी तिला आपल्या जवळ बसवतात आणि हातात हात घेऊन सांगतात, हे देवहूती, अगं असं नको बोलू. आतापर्यंत तू जी काही सेवा केलेली आहे ती सर्व काही मला प्रसन्न त्या तुझ्या सेवेने मी प्रसन्नच झालेलो आहे, कृतार्थ झालेलो आहे. तेव्हा एक वेळेस मी तुला असं सांगितलं होतं, पुष्कळ असा संसार झाल्यानंतर एक वेळेस आपण त्या ठिकाणी संतती प्राप्तीसाठी काही त्यावेळेस देवहूतीला सुद्धा ती आठवण येते आणि देवहूती म्हणते, हे द्विजश्रेष्ठ स्वामी, त्रिगुणात्मक मायेवर तुमचा अधिकार आहे, तुमचं ऐश्वर्य आहे. तुमच्या तपाने तुम्ही सर्वीकडे त्याला व्याप्त करून घेतलेला आहे. तुमचा अधिकार सर्वसामान्य लोकांसारखा नाही. आणि लज्जायुक्त आणि मान खाली घालून ती त्या वाणीने त्यांच्याशी बोलते आहे. आपल्या पतीला सांगते आहे, मी तुझ्याशी गृहसुखाचा एकदा उपभोग घेईल, असं वचन तुम्ही मला दिलं होतं ते पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस कर्दम मुनींनी त्या ठिकाणी योग सामर्थ्याच्या बळाने सुंदर असं विमान त्या ठिकाणी तयार केलं. ते विमान जे होतं त्या विमानाचं वर्णन या ठिकाणी सांगितलं. सर्व ऋतूंमध्ये सुखदायक असलेलं, जिकडे जावं तिकडे सामग्री ठेवलेली, जसं चित्र विचित्र रेशमी झुंबरे पताक्यांनी सजवलेलं, भ्रमर गुंजारव करणारं, रंगीबिरंगी फुलांच्या माळांनी सजवलेलं, सुती रेशमी वस्त्रांनी ते अत्यंत शोभायमान दिसणारं असं सुंदर विमान, त्याच्यावर शिल्परचना केली आहे. हिऱ्यांचे दरवाजे त्याला लावलेले आहे असं वर्णन आहे. इंद्रनील मण्यांच्या शिखरावर सोन्याचे कलश बसवले असं त्या विमानावर सुंदर चित्रित केलेलं आहे. त्या विमानात ठिकठिकाणी कृत्रिम हंस आणि कबुतरांना आपल्यासारखेच पुष्कळ बसतील हंस आणि कबुतर अशी जागा त्या ठिकाणी. इतकं मोठं सुंदर विमान आणि हे असं सुंदर विमान पाहून, शयनगृह पाहून देवहूती प्रसन्न झाली. देवहूती प्रसन्न झाली तेव्हा सर्वांच्या अंतरंगातील भाव जाणणारे कर्दम स्वतःच म्हणतात, हे प्रिय स्वामिनी, तू या बिंदू सरोवरात स्नान करण्यायोग्यच आहेस आणि तू या विमानात प्रवेश करावा अशी माझी आज्ञा आहे. कर्दम मुनींनी आज्ञा केल्याबरोबर त्या ठिकाणी देवहूती त्या विमानामध्ये प्रवेश करते. त्या सर्वात अगोदर असं सांगितलं की विमानामध्ये प्रवेश करण्या अगोदर कर्दम मुनींनी तिला बिंदू सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी आज्ञा केली की तू या बिंदू सरोवरामध्ये स्नान करावं. का? कारण एवढे वर्ष झाले संसाराला ती फक्त आणि फक्त पतीची सेवा करत होती. शरीर अतिशय जीर्ण झालं होतं, केसांचे जणू काही जटा झाल्या होत्या, कपडे अतिशय जीर्ण झालेले होते, शरीर सुद्धा अतिशय दुर्बल झालेलं होतं.
मग अशा अवस्थेमध्ये मी तुझ्यासोबत आपल्या संसाराची वेळ कशी वाढवू शकतो, म्हणून तू या बिंदू सरोवरामध्ये स्नान कर. आणि तोच तिने त्या सरोवरामध्ये उडी मारल्यानंतर 1000 कन्या त्या ठिकाणी तिने पाहिल्या. आतमध्ये गेल्यानंतर त्या सर्व किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या शरीरातून कमल पुष्पांसारखा सुगंध येत होता. त्या सर्वच्या सर्व जणू काही तिची सेवा करता आहेत असा भास आणि सर्व असं सत्य तिच्यासोबत घडत होतं. तेव्हा देवहूतीला पाहताच त्या सर्वांनी हात जोडले आणि तिची सेवा करू लागल्या. कोणी तिची केस विंचरत आहे, कोणी तिचा शृंगार करत आहे, कोणी तिच्या कपड्यांची जी रचना आहे ती व्यवस्थित करत आहे. अशा प्रकारे सुंदर तिला तयार केलं आणि त्या देवहूतीला सुंदर तयार करून त्या विमानामध्ये बसण्यासाठी पुन्हा कर्दम मुनींनी आज्ञा केली. कर्दम मुनींची आज्ञा होताच बरोबर देवहूती त्या विमानामध्ये प्रवेश करते आणि दोघं पती पत्नी ते विमानात बसून मोठं उड्डाण त्या ठिकाणी करतात. विमान अतिशय सुंदर पद्धतीने हळुवार पद्धतीने निघालं. कित्येक दिवसांचा कालावधी त्या विमानामध्ये कर्दम ऋषी आणि देवहूतीने घालवलं. पुष्कळ अशा त्या ठिकाणी आनंद घेतल्यानंतर काही ठराविक दिवसानंतर ती गर्भवती झाली. विमानामध्ये त्याच ठिकाणी तिने 9 कन्यांना जन्म दिला. 9 कन्या झाल्या. त्या सर्वांग सुंदर होत्या. त्यांच्या शरीरातून लाल कमळाच्या सुगंधासारखा सुंदर सुगंध येत होता. देवहूती म्हणते, भगवान 9 कन्या तर झाल्या, आपली प्रतिज्ञा आपण केली ती पूर्ण केली तरी सुद्धा मी आपल्याला शरण आली. एक माझ्या मनामध्ये अजून अशी इच्छा आहे की ती पूर्ण करावी. पण ती कशी? त्यावेळेस मला आता 9 कन्या तर झाल्या, परंतु मला एक अजून पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस भगवंताच्या मायेने पूर्णपणे फसले गेलेली ती देवहूती त्यावेळेस आपल्या पतीजवळ त्या विषयी कपिल देवांच्या जन्माची कथा या ठिकाणी सांगितली जाते आणि देवहूतीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दम मुनी तयार होतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. मैत्रेय कपिल देवांच्या जन्माची कथा या ठिकाणी सांगितली जाते. मैत्रेय मुनी विदुर मुनींना सांगताहेत की उत्तम गुणांनी सुशोभित अशा देवहूतीने ज्या वेळेस वैराग्याची गोष्ट केल्या, सर्व काही गोष्टी केल्या, 9 कन्या झाल्यानंतर ज्या वेळेस आपल्या पतीला एक आपल्याला पुत्र व्हावा या इच्छा त्या ठिकाणी ठेवली, त्यावेळेस कर्दम मुनी त्या ठिकाणी सुंदर प्रकारे स्तुती तिची गातात. हे राजकुमारी, तू याविषयी खेद करू नकोस किंवा मनामध्ये काही शंका सुद्धा आणू नकोस. तुझी जी इच्छा आहे पुत्राची ती मी पूर्ण करणार आहे. तेव्हा कर्दमांच्या विषयी तिला आदर असल्यामुळे पूर्ण विश्वास तिने त्यांच्यावर ठेवला आणि अशा रीतीने निर्विकार अशा जगद्गुरु भगवान पुरुषोत्तमांची आराधना ती करू लागली. पूर्ण दिवस होता 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 पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहूतीपासून लाकडातून अग्नी प्रगट व्हावा तसा त्याप्रमाणे देवहूतीच्या उदरातून कपिल भगवंत जन्माला आले. कपिल भगवान की जय. आकाशातून देवतांनी टाकलेल्या फुलांचा सुंदर असा वर्षाव पाहून सर्व दिशांमध्ये आनंद पसरला. कपिल भगवंताचा जन्म झाला. जलाशयामध्ये निर्मळ असं पाणी पसरलं. सर्व दिशांमध्ये ज्या दिशा होत्या त्या शुद्ध बुद्ध झाल्या आणि सर्वीकडे आनंद उत्सव साजरा करत आहेत की देव जन्माला आहे. आता हाच कपिल आपल्याच आईला काय काय शिकवणार आहे, काय सांगणार आहे हे आपल्याला माहिती. त्यावेळेस सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दमांना त्या आश्रमात मरीची इत्यादी मुलींसोबत सर्व ब्रह्मदेवासकट सर्व देव त्या बालकाला पाहण्यासाठी आले असं वर्णन सांगितलं. शत्रुदमन विदुरा स्वतः सिद्ध ज्ञानाने संपन्न अशा अजन्म ब्रह्मदेवांनी हे जाणले की साक्षात परब्रह्म त्या ठिकाणी अवतार धारण करत आहेत आणि साक्षात भगवंताचा अवतार शांक शास्त्र शिकवण्यासाठी आपल्या आईच्या उदरातून होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे कर्दमा,
ब्रह्मदेव म्हणतायत, कर्दमा, माझ्या म्हणण्याला तू मान देऊन माझं म्हणणं मान्य केलंस आणि तू त्या ठिकाणी मी सांगेल त्या पद्धतीने तुझ्याकडून निष्कपट भावाने तू जे मी सांगितलं ते केलंस. त्याच्यामुळे पुत्रांनी ठीक आहे असे म्हणून आदरपूर्वक पित्याचा स्वीकार करणे हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे. म्हणून मी तुझ्या या सेवेला फार प्रसन्न झालोय. हे वत्सा, तुझ्या या सुंदर ज्या कन्या आहेत त्या कन्या 9 कन्या सृष्टी विस्ताराचं कार्य करतील आणि वंशाने सृष्टी अनेक प्रकारे वाढेल असं सांगितलं. म्हणून तू आता या मरीची आणि आदी मुनिवरांची स्वभाव आवडीनुसार आपल्या कन्या यांना समर्पण कर असं सांगितलं. आणि राजकुमारी यांना तू दिल्यानंतर तुझ्या घराण्याचं आणि तुझ्या कुळाचं सुद्धा नाव लौकिक होईल असं सांगितलं. यानंतर सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणून तर निघून गेले. या दोघांना, मनुला त्या ठिकाणी, कर्दम मुनींना त्या ठिकाणी आश्वासन देऊन तर निघून गेले. नारद आणि संकादिकांना बरोबर घेऊन ब्रह्मलोकाकडे त्या ठिकाणी भगवंत निघून जातात. आणि हे विदुरा, विवाह झाल्यानंतर सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या घरोघरी जात आहेत. कर्दमांनी आपापल्या घरी साक्षात देवाधिदेव श्रीहरींनाच अवतार घेतला आहे हे जाणून एकांतात त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम केला. आता या ठिकाणी कर्दम मुनींनी देवहूतीला काही गोष्टी सांगितल्या. हे देवहूती, आतापर्यंतचा केलेला आपला जो सर्व संसार होता तो तुझ्या इच्छेने, माझ्या इच्छेने झालेला होता. मी तुला विवाहाच्या वेळेला काही आश्वासनं सुद्धा दिलेली होती, काही पण सांगितले होते की संतान प्राप्त झाल्यानंतर मी काही काळापुरता सुद्धा तुझ्याजवळ राहणार नाही. संतान झाली की मी लगेच वानप्रस्थाश्रमासाठी, मनुष्याचं जे जीवनाचं ध्येय आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी हा देह मिळाला आहे त्याच्यासाठी मला जावं लागणार आहे आणि मी जाणार आहे हे तुला सांगितलं होतं आणि ती वेळ आता आलेली आहे असं सांगितलं. कर्दम मुनी त्या ठिकाणी देवहूतीला सांगतात, हे देवहूती, अगर मनुष्याला जो हा देह मिळाला आहे हा भगवंताच्या प्राप्तीसाठी तर मिळालेला आहे. तेव्हा मी तुला असं म्हणणार नाही की तू दिलेल्या, आता जन्म दिलेल्या कन्या आहे, जन्म दिलेलं बालक आहे यांना टाकून नाही, तू इथे राहून सुद्धा त्या भगवंताचं भजन करू शकतेस, त्या भगवंताला प्राप्त करू शकतेस. बघा भागवत काय नाही शिकवत, गृहस्थ आश्रमामध्ये राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते असं सुंदर उदाहरण एका पतीने पत्नीला सांगितलंय की हे देवहूती, मी तर ठरवलेलंच आहे वयाच्या अर्धवय झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकारावं. शास्त्र धर्मानुसार असे नियम आहेत की आपल्याला आपलं आयुष्य जगत असताना तारुण्य अवस्थेमध्ये आपला विवाह झाल्यानंतर आपल्याला गृहस्थ आश्रम स्वीकारावा लागतो. गृहस्थ आश्रम किती वर्षापर्यंत करायचा आहे? 50 वर्षापर्यंत. 50 वर्षापर्यंतचा गृहस्थ आश्रम झाल्यानंतर 51 आलं की आपण वानप्रस्थाश्रमाच्या मार्गाने जावं असं शास्त्र सांगतं. आता तुम्ही म्हणाल इथे आमचे वय जर 51 आहे मग आम्ही काय घरादाराचा त्याग करायचा आणि वनाच्या मार्गाने जायचं का? नाही. आता वनात जाण्यासाठी काही खडतर तप करण्यासाठी मी तुम्हाला सांगत नाही, परंतु 51 वयाचा आपलं वय जोपर्यंत 51 होत आहे तोपर्यंत संसार करून घ्या. जितका संसार करायचा आहे तितका करून घ्या. परंतु एकदा की हे संपलं की भगवंताच्या भक्तीसाठी मात्र आपण लागायचंय. जसा कटाक्षाने आणि अतिशय जबरदस्तीने संसार केला एवढे वर्ष, तसा जबरदस्तीनेच परमार्थ सुद्धा करायचा आहे. आणि असं सुंदर त्या ठिकाणी उपदेश आपल्या पत्नीला दिला की हे देवहूती, आपल्या जीवनाचं सार्थक जर कशामध्ये असेल तर ते भगवत प्राप्तीने, भगवंताच्या नामस्मरणाने आणि त्या भगवंताला प्राप्त करून घेण्यातच आहे. अतिशय सुंदर प्रकारे खूप काही भगवंताविषयीच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या. तुला जर या ठिकाणी एकटं वाटलं तर आपल्या पोटी आलेला जो हा आपला मुलगा आहे कपिल,
हा तुला काही तुझं अज्ञान दूर करेल. तुझं अज्ञान दूर झाल्यावर तुला आपोआपच भगवंताचं नामस्मरण तुझ्या मुखामध्ये येईल आणि तुझी जी भ्रमिष्ट किंवा तुझ्यामध्ये जे काही तुझ्या आतमध्ये जे काही भ्रम राहिलेले असतील किंवा काही राहिलेलं असेल ते सर्व दूर होईल. त्या योगाने तू कपिलाचा आश्रय घे आणि या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घे. असं म्हणून कर्दम मुनी त्या ठिकाणून निघाले आणि देवभूती मात्र त्या ठिकाणी आपल्या कन्यांना काही कन्यांना आणि कपिल भगवंतासोबत त्या ठिकाणी राहते. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवभूती त्या कपिल भगवंतासोबत काही सुंदर भाषण त्या ठिकाणी करते असं सांगितलं. भक्ती योगाचा महिमा त्या ठिकाणी सांगितला की भगवंताची भक्ती कशा प्रकारे प्राप्त होते, भगवंताची भक्ती केल्याने भगवंत आपल्याला कसा प्रसन्न होतो, कसं सुंदर आख्यान या ठिकाणी सांगितलं. आता ज्यावेळी हे आई कपिल भगवंत आता सुंदर उपदेश करतात की आई, ज्या वेळेस मी आणि माझं अभिमानाने उत्पन्न होणारा हा काम आणि क्रोध लोभ विकार इत्यादी शुद्ध होते, त्यावेळेस सुख दुःखापासून वेगळं होऊन आपण सम अवस्थेला प्राप्त होतो. परंतु आई, यापासून सम अवस्थेला वेगळं होण्यासाठी मी आणि माझं आपल्याला अगोदर विसरावं लागेल, हे तू लक्षात ठेव. काही वेदाच्या चर्चा त्या ठिकाणी कपिल भगवान सांगतात. सांख्य योगाचं दर्शन आपल्या आईला कपिल भगवंतांनी दिलं आणि पुन्हा भगवत जनाला त्या ठिकाणी देवहूतीला कपिल भगवंतांनी आपल्या आईला लावलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे